नमस्कार। इस वक्त मौजूद है मुंबई के पैंथर नगर इलाके में, जहां पे अगर हम बात करें स्लम बस्ती की, दलित बस्ती की या मुस्लिम बस्तियों में जिस तरीके से आज सरकार द्वारा अनदेखा किया जा रहा है, हम आपको दिखाएंगे हमारे कैमरे के माध्यम से कि किस तरीके से यहां पे रहने वाले जो दलित परिवार है या मुस्लिम परिवार है, ये बहुल इलाका है। तकरीबन 3000 की लोक संख्या वाला ये पैंथर नगर है विक्रोली कन्नमार नगर में, जिसकी हालात को हम आपको दिखा रहे हैं कि किस तरीके की जो हालात है वो आप देख सकते हैं कि 3000 की लोक संख्या में मात्र सिर्फ 1 या 2 शौचालय की यहाँ पर व्यवस्था की गई है यहाँ के स्थानिक जो आमदार हैं उनके द्वारा। और जो मेन अहम मसला है यहाँ के लोगों का पैंथर नगर का, वो यहाँ से आने जाने वालों का जो रास्ता है वो है, क्योंकि जो 50 साल से पूर्व इस बस्ती को हो चुका है, उसके बावजूद यहाँ के लोगों को न्याय अब तक नहीं मिल पाया है, क्योंकि जो इनका पुराना रास्ता था वो गोदरेज द्वारा बंद कर दिया गया है। और इससे यहाँ की जनता है जो परेशान है। लोगों नन्हे नन्हे जो मासूम बच्चे वो यहाँ से स्कूल जाते हैं, अपने क्लास जाते हैं, लोगों का रोज़गार है, लेकिन रास्ता है कहीं ना कहीं बहुत ही कठिन भरा रास्ता यहाँ पे है। हम आपको दिखाएंगे हमारे कैमरे के माध्यम से कि किस तरीके से जो बच्चे हैं वो इस रास्ते से जाते हैं। स्थानिक जो यहाँ के नगर सेवक थे उनके द्वारा उस रास्ते को महानगर पालिका में पात्रता दे के उस रास्ते को बनाया गया है, जहाँ से स्थानिक जो लोग हैं वो जा। इतने बड़े लोक संख्या वाली बस्ती में एक शौचालय मात्र लोगों के लिए रखा गया। आप हमारे कैमरे के माध्यम से देख सकते हैं, ये वो शौचालय है जो यहाँ के जो स्थानिक आमदार हैं उन्होंने बनवाया। लेकिन ये दुर्दैव वाली बात है कि इतनी बड़ी लोक संख्या में मात्र एक शौचालय, तो एक घर की अगर बात करें तो तकरीबन एक परिवार में 4 से 5 लोग होते हैं। मतलब अगर स्कूल जाने वाला बच्चा हो या काम पे जाने वाले लोग हो, कहीं ना कहीं घंटों भर उन्हें इंतज़ार करना होगा। लेकिन ये सरकार की अनदेखी है। इस तरीके की जो पैंथर नगर बस्ती है उससे नाइंसाफ़ी किया जा रहा है इस बस्ती के साथ। तो आइए हम कुछ लोग हैं यहाँ पे जानेंगे कि आखिर में किस तरीके की जो समस्या उनके सामने है और किस तरीके यहाँ के लोगों का रोज़ का जो जीवन यापन है वो शुरू होता है। ये वो नाला है, ये वो रास्ता है जहाँ से ये मासूम बच्चा भी अभी फ़िलहाल आ रहा है, आप देख सकते हैं स्कूल से, क्योंकि ये बड़ा कठिन भरा रास्ता है। क्योंकि आज लोगों के पास आने जाने के लिए एक रास्ता नहीं है। अगर किसी की डेथ हो जाती है, किसी की मृत्यु हो जाती है, तो इसी रास्ते से लोगों को आना जाना पड़ता है। ये महानगर पालिका की बोर्ड लगा है। यहाँ से अगर हम बात करें, ना ही फायर ब्रिगेड अंदर आ सकती है, ना ही यहाँ से एम्बुलेंस आ सकती है। किसी तरीके से यहाँ पर जो कभी कोई अनहोनी अगर होती है तो उन्हें आने के लिए काफ़ी तकलीफ़ हो सकती है। इसीलिए यहाँ के लोगों का कहना है कि हमारे लिए एक निजी जो रास्ता है लोगों को दिया जाए, ताकि लोग अपने सुविधा द्वारा उस रास्ते का इस्तेमाल कर सके। किसी अनहोनी होने पर फायर ब्रिगेड या एम्बुलेंस आ सके। हमारे साथ कुछ लोग हैं, वो लोग जुड़े हैं, हम बात करेंगे। आइए हम। नमस्कार, माझं नाव प्रीती रमेश गायकवाड आहे। आज मला इकडे येऊन बोलायला गेलं तर 35 वर्ष झालेले। आज आम्ही सोशल मीडियामध्ये पण भरपूर वेळा दिलेलं आहे या रस्त्याबद्दल। आणखीन बोलायला गेलं तर हे जे ब्रिज आहे, आमच्या ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही। इतर माणूस सिरियस झाला तर ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही। आणि पहिली गोष्ट बोलायला गेलं तर हा रस्ता आमचा बंद होणार आहे, का की इकडे आता टावर व्हायला दोन्ही बाजूकडून चालू होणार। आमचा जुना रस्ता होता, गोदरेजमधनं होता, डांबरी रोडचा रस्ता, अजूनही माझ्या घराच्या पाठीमागे तो डांबरी रस्ता आहे। पण आमचा हा पण रस्ता बंद झाला तर आम्ही कुठं जायचं? आणि हे BMCनी बनवून दिलेलं आहे। सुरेश सावळे त्यांची मिसेस नगरसेवक होती, त्यावेळी BMCमधनं आम्हाला हा ब्रिज बांधून दिलेला गेला आहे। पर इतर वेळा बोलायला गेलं तर आम्हाला खूप त्रास होतो त्या ब्रिजचा, पण खूप उंच पण झालेला आहे आणि आम्हाला रस्ता नाही, पर ॲम्ब्युलन्स यायला पाहिजे। आमचा आमदार पराग शाह आहे, खासदार मनोज कोटक आहे, नगरसेवक सुरेश सावळे वाटा आणि आता खासदार संजय पाटील आहेत। आणि तुम्हाला विनंती करून सांगते की आम्हाला हा रस्ता एस वार्डमध्ये जातोय आणि ह्यो रस्ता आमचा पाठचा रस्ता एन वार्डमध्ये जायचा। पर काय बोलायचं तुम्हाला सांगायला गेलं तर हा रस्ता आहे ना आम्हाला बिलकुल नाही, बाहेरचा पाहुणा येऊ शकतच नाही। आणि दुसरी गोष्ट, शौचालय जे बनवले ते सिंगल बनवले, आम्ही डबल सांगितलेलं पण तो सिंगल बनवलेला। आणि त्या शौचालयामध्ये इतकी गर्दी होते की सकाळची लाईन लागते, सकाळची लाईन लागते। वस्ती 3500 आहे आणि बाथरूम आहे 32 आहेत।
32 बाथरूममध्ये 16 बाथरूम जेंट्सचे आणि 16 बाथरूम लेडीजचे आहेत. मग आता तुम्ही सांगा आम्हाला की एवढी सकाळची लाईन असते ना की या जायला बी आम्हाला एकदम घाण वास येतो. तर आम्हाला ती डबल बांधून द्यायचा आणि आमचा हा रस्ता काढून द्यायचा. बाकींच्या महिलांना काय त्रास होतो. आम्ही आमदार खासदाराकडे बी लेटर दिलेला आहे, आमच्याकडे पुरावे आहे, त्यांच्याकडे दिलेलं लेटर पण आम्ही ठेवलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तर एखाद्या वेळी दाखवून, पण तुम्ही अचानक आल्याबद्दल आम्हाला ते लेटर दाखवता येत नाही. नाही तर त्याच्यावर सही शिक्का सकट आमच्याकडे लेटर आहे, ते आम्ही तुम्हाला दाखवू शकतो. पण मग का इकडे लक्ष देण्यात आलं नाही? लक्ष देण्यात आलं नाही, काय नाही. आता 2-2.5 वर्ष झालं मी लेटर दिलेलं आहे. आता जे तुमच्या जे रस्ता आहे हे ब्रिज आहे ते बंद करणारे कोण बंद करणारे कोणाचं? बहुतेक आता हे बॉर्डरचे घरं जाणार आहेत, बॉर्डरचे घरं जाणार आणि ह्या लाईनीचे बी घरं जाणार. तर आम्हाला रस्ता कुठे? 3,500 संख्या इकडे. मग त्यांना याय जायला रस्ताच आमचा बंद झाला तर आम्ही कुठून जायचं? का खाडीतल्या पाण्यातून जायचं? जे आम्हाला 35 वर्ष अगोदर आम्ही खाडीतून चालत येत होतो, चालत जात होतो. पाणी एवढ्या पाणीमध्ये आमची इथले माणसं पाण्यातून वाट केलेली होती. मग काही दिवसांनी मग आम्ही ते पाईप टाकून केलं. मग लीला डाकेकडून आम्ही जुना ब्रिज बांधून घेतलेला होता, तो पडती झाला. तर आम्हाला हे BMCने बांधून दिलेलं आहे. पण हा BMC म्हातारा माणसाला जरा त्रास होतोय आणि लहान मुलांना येता येत नाही. का की 2-3 माणसं पडले, त्यांचं डोकं फुटलेलं आहे या ब्रिजवरून. तर आणि हा रस्ता पण तुम्ही ॲक्च्युली बघून घ्या. हा इथं एवढ्या भागामध्ये कचरकुंडी होती. आता इथे आम्हाला कचरा बी टाकून देत नाही. बाहेर टाकतो आम्ही कचरा, पण तो कचरेवाला पण येत नाही आता आमच्या एरियामध्ये झाडू मारायला. तर हे घाण पसरली, डेंग्यू झालाय, मलेरिया झालेला आहे. थंडी तापाने माणसं यावेळी आजारी खूप पडलेले आहेत. मी रिक्वेस्ट करते आम्हाला रस्ता द्या करून आणि शौचालय चांगला बांधून द्या आणि ब्रिज असा बांधा की त्याच्यामधनं ॲम्ब्युलन्स आमच्या घरापर्यंत तर आली पाहिजे. का की उचलून न्यायला लागतं. एखाद्या वेळी कोण नसलं त्या माणसांना तर तो कसा घेऊन जाणार? अशी कुठली घटना घडली का आग लागल्याची घटना? आग लागली तर आम्हाला पळायला रस्ताच नाही. हा एकच रस्ता आहे. मग 3.5 संख्या कशी पळणार? का एकामेकांच्या अंगावर पडून पळणार का? मग हे कोणाला दिसत नाही का? नाही, कुणाला दिसत आहे. मग आता जे खासदार आहे संजय पाटील, आता जे निवडून आलेले त्यांच्याकडनं वाटतंय तुम्हाला आता सध्या काम? आता बघू, आता त्यांच्याकडे आम्ही अप्लाय करू, ॲप्लिकेशन देऊ, आम्हाला या असं करून द्या. देतील ते करून आम्हाला. आज त्यांचं राज्य आहे तर ते देणारच आम्हाला. BMCचं आहे, आता बघू, त्यांना सांगू आम्ही, लेटर देऊ. करतील तर चांगलीच गोष्ट आहे. आणि मेन खरं म्हणायला गेले तर तुम्ही हा जाता जाता तुम्ही तो रस्ता बघा कसा आहे, तो की लहान पोरं येऊ शकत नाही. डेंग्यू मलेरियाची सगळी साथ चालू आहे. बाकी काय नाही, प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे की आमचा रस्ता, जो लहान मुलं येतात, म्हातारे येतात, माणसं येतात, हँडिकॅप येतात, त्यांना जाण्यासाठी येण्यासाठी रस्ता चांगला ठेवावा. कारण ही बघताय तुम्ही की झाड पडलं की माणसांना जायला यायला रस्ता नसतो. माणसं जाणार कुठून? ते BMC आलणं येणार, तोडणार, त्यानंतर रस्ता भेटणार. तोपर्यंत माणसं कामाला जाणार नाही, या घरीच बसणार. तोपर्यंत जाणार कुठून माणसं? फक्त आम्हाला चांगला रस्ता करून द्या. जे बाथरूमचं काय आहे, जे आम्ही सांगितलेलं 1+1 करून द्या, ते करून द्या. कारण एवढी मोठी वस्ती असल्यामुळे माणसं जाणार कुठे? एका माणसाला जायला भरपूर टाईम लागतो. किती टाईम लागणार ते तुम्ही बघून घ्या. 3,500 वस्ती आहे या इकडे, या वोटिंगच्या एरियात, म्हणजे या एरियात. आता खासदार संजय दिना पाटील साहेब आले आहेत, ते काय करतील आमच्यासाठी? आमदार आहेत, नगरसेवक आहेत. आता हा एवढा ब्रिज तर बनवला आहे, पण तो पण भरपूर मोठा आहे. आतमध्ये ना गाड्या येतात ना काय. ॲम्ब्युलन्स येऊ दे, हीच मागणी आहे. चांगला अजून बनवा. ह्याच्यासाठी अजून काय असतील तर आमच्याकडून पण प्रतिसाद भेटेल, आमच्या माणसांकडून. कुठला इलाका आहे ह्या एरियाला? काय हा पॅन्थर नगर आहे, कन्नवर नगर 1 विक्रोळीमध्ये ईस्टमध्ये पॅन्थर नगर आहे. विधायक कोण आहे? इथं विधायक खासदार तर संजय दिना पाटील, आमदार आपले पराक्ष आहेत आणि नगरसेवक आवळे आहेत इकडे. हां, नेमकी काय काय समस्या आहे? कारण काही एवढं आबादी मोठी आहेत आणि मोठ्या संख्येमध्ये रोग राहतात, पण इथं प्रायव्हेट बिल्डर येते म्हणून हे रस्ता बंद होणार असं लोकांचं म्हणणं आहे. काय सांगणार याबद्दल? बिल्डिंग तर आता तुटल्या आहेत, त्या होतील, या पुढे नाव होती आम्हाला नाही, पण होतील. तर रस्ता आहे, एवढी 3,500 वस्ती आहे, रस्ता आम्हाला भेटायला पाहिजे. की रस्ता तो तुम्ही बघितला असेल की एवढूसा रस्ता आहे. त्यामधून हँडिकॅप माणसं आहेत, म्हातारे आहेत, या लहान मुलं आहेत. कधी चुकून काय पडलं, झाडबीड पडलं तर त्यात जायला रस्ता नाही आम्हाला. एवढा घाण रस्ता झाला आहे की म्हणजे माणसं. नाव तुमच्या आणि तुम्ही कुठे राहता? मी पॅन्थर नगरमध्येच राहतो, मांडवकर.
देख सकते हैं किस तरीके से जो हमने अभी आपको कुछ विजुअल्स दिखाया था हमारे कैमरे के माध्यम से, और लोगों ने जो अपनी प्रतिक्रिया वो रखी यहाँ पर। यही वो रास्ता है जहाँ से लोगों का आना जाना होता है। तकरीबन 3,500 लोगों की बस्ती है और उस बस्ती के आने जाने वाले लोग इसी रास्ते का इस्तेमाल करते हैं और इसी रास्ते से होते हुए उस बस्ती में जाते हैं जहाँ पर पैंथर नगर जिसे कहा जाता है, कन्नमार नगर का। लेकिन कहीं ना कहीं ये बहुत बड़ा विषय है, क्या शासन इस पर ध्यान देगी और शासन की नज़र कब इस बस्ती पर पड़ेगी, क्या लोगों को न्याय मिलेगा? आने वाले समय में देखना होगा कि सरकार इन पे किस तरीके से न्याय करती है।